डोंगराची एक ओळ मधोमध धनुष्याच्या कमानीसारखी वाकली होती. त्या वाकणात पारगाव बसला होता. त्यानं डोंगराला पाठ लावून उगवतीकडे तोंड केलं होतं. डोंगराच्या दोन्ही खांद्यावरून 2 पाणलोट खाली येऊन गावाच्या दोन्ही बाजूंनी गावदरीला त्यांचा संगम होत होता आणि तेथून पुढे त्याला एका ओढ्याचा आकार येत होता. तो पारगावच्या शिवारातून सरळ पूर्वेला जाऊन 2 मैलावर वारणा नदीला मिळत होता. तो ओढा म्हणजे पारगावात जाण्याची मुख्य वाट होती. लोक त्याला पारगावची पांद म्हणत. त्या ओढ्याच्या दोन्ही काठावर अनेक मळे होते. ते फळाफुलांनी बहरले होते. डोंगरावर पाऊस पडला की त्याच्या दोन्ही खांद्यावरून 2 पाणलोट उतरत आणि लगेच त्या ओढ्याला पूर येई. ती लहानशी पांद भयंकर भासे. झाडं झुडपं तुडवीत धावे आणि पाऊस थांबला की ती पान कोरडी पडे. तापलेल्या तव्यात पाण्याचा थेंब नाहीसा व्हावा तसं होई. गावात रंगूबा, भिंगूबा, रघुबा, धोंडीबा, कोंडीबा असे अनेक बा होते. परंतु तुकोबा, सखुबा आणि अक्कुबा हे 3 बा उभ्या गावाचे बा होऊन बसले होते. त्यांच्या करणीनं गावात दुफळी माजली होती. तुकोबा पाटलाच्या मागं त्याची पाटील आळी उभी होती, तर सखुबा नाईकड्यानं आपली भावकी एकवटली होती. गावात अधूनमधून कटकटी वाढत होत्या आणि अक्कुबा उंगारना त्यात तेल ओतून भडका करीत होता. तो रोज फुनग्या टाकीत होता. सकाळीच गावकीच्या नाव्याकडून अक्कुबानं डोकी घोटून घेतली, दाढी केली, मिशा उजरल्या, मग डोकीवर प्रचंड पागुटं ठेवलं. हातात कुऱ्हाड घेऊन तो मळ्याकडे निघाला. तो बेगुमान चालत होता. माणसं त्याला बाजू देत होती, रामराम करीत होती. रामराम म्हणताच तो फक्त पापण्या पाडून पुढं जात होता. तो हत्तीच्या पिलासारखा दिसत होता. देवळापुढं जीवना शांत बसला होता. तो रानात जाणाऱ्या लोकांची धावपळ पाहत होता. त्यानं अकुबाला रामराम केलाच नाही. उलट अकुबाच म्हणाला, दुपारी मळ्यात ये. त्याला जीवनानं उत्तर दिलं नाही. अकुबा त्या पांदीत शिरून आपल्या मळ्यात आला. ओढ्याकाठी उभा राहून झाडं पाहू लागला. गावची गुरं ओढ्यानं चरणीला निघाली होती. मध्येच एखादी म्हैस अकुबाच्या कुपात तोंड घालीत होती. त्यामुळं अकुबाचं डोकं फिरलं. तो आपल्या चाकराला म्हणाला, चिम्या, कुऱ्हाड घेऊन ये आणि कुपात तोंड घालणाऱ्या ढोराचं पाय तोड. चल. चिम्या कुऱ्हाड घेऊन ओढ्याकडे गेला आणि गुराखी पोरं घाबरली. त्यांनी एकमेकाला खुणा करून आपली गुरं पळवली. अकुबा तसाच उभा होता. थोड्या वेळानं तुका पाटलाची चंद्रा निहारीची पाटी डोक्यावर घेऊन आली. तिनं डाव्या हातानं निऱ्यांचा घोळ उचलून धरला होता. त्यामुळे तिच्या गोऱ्या पोटऱ्या उघड्या पडल्या होत्या आणि पायातील शिंदेशाही तोळे ढाळ मारीत होते. तिला पाहून दगडी पुतळा हसावी तसा चमत्कार झाला. अकुबा हसत पुढं झाला. चंद्रा किंचित थांबली. तिला पायाच्या नखापासून डोकीच्या केसापर्यंत निहाळीत अकुबा म्हणाला, काय आली पाटलाची न्यारी? होय, आली की. चंद्रा उत्तरली. पाटलाची न्यारी म्हणजे निराळी. अकुबा चंद्राच्या पायाकडे पाहत म्हणाला. तशी चंद्रा चमकली. तिनं उचलून धरलेल्या निऱ्या पटकन खाली सोडल्या आणि अकुबा म्हणाला, ही न्यारी लांबनं बघूनच आमचं पोट भरतं. बरं, जाते मी. चंद्रा लाजू लागली. चंद्रा चालू लागली. अकुबाचं बोलणं तिनं लक्षात घेतलं नाही. ती सखुबा नाईकड्याच्या मळ्याजवळ आली. तिनं मान तिरपी करून मळ्याकडे पाहिलं आणि नानाचा आवाज कानी पडताच ती पुढं सरकली. तुका पाटील न्याहारीची वाट पाहत होता. चंद्रा येताच त्याला आनंद झाला. घाई करून तो न्याहारीला बसला. चंद्रा वाढू लागली. तुका पाटलानं आता 50शी गाठली होती. पोलीस पाटील म्हणून गावात त्याचा दरारा होता. त्याला अनेक मुलं झाली, पण ती जगली नाहीत. शेवटची चंद्रा झाली. नंतर मुलाची आशा संपली होती. आता तो आपल्या चंद्रालाच मुलगा समजत होता. चंद्रा वयात आली होती. लाडकी लेक म्हणून पाटलानं तिला काही काळ शाळेत घातलं होतं. ती गावात देखणी म्हणून प्रसिद्ध होती. आयाबाया तिला ओढून घरात नेत होत्या आणि जबरीनं तिची दृष्ट काढीत होत्या. सुंदर स्वरूप,
उफाळतं तारुण्य आणि सरळ स्वभाव यामुळे चंद्रा अनेकांना भुरळ घालीत होती. विपुल केस, सुंदर चेहरा, गोरा रंग, हसरे डोळे हे सर्व तिलाच दंडत होते. चंद्राला आजपर्यंत अनेकाकडून मागणी आली होती, येत होती, परंतु चंद्रानं घरातून जावं असं तुका पाटलाला वाटत नव्हतं. तो त्याच्या जीवनात एक पेच प्रसंग निर्माण झाला होता. तो घर जावायचा विचार करीत होता आणि गुमानं घर जावई शोधित होता. चंद्राचा वाढता देह पाहून तो मनात खचत होता, परंतु काही जमत नव्हतं. जी मागणी येई ती तुका पाटलाला पसंत नसे आणि तुका पाटलाची घर जवायची अट काहींना मान्य होत नसे. त्यात चंद्राचं लग्न लांबणीवर पडत होतं. शिवाय गावात बेबनाव वाढत होता, वाद माजत होता. त्याची चिंता पाटलाला तापदायक होत होती. पाटील नि नाईकडे हे परस्परांना पाण्यात पाहत होते. त्यांची मनं विटली होती, खडकासारखी कठीण झाली होती. त्यात मायेचा पाझर मुळीच नव्हता. अशा तंग वातावरणात चंद्राचं वावरणं त्याला भीतीदायक वाटत होतं. मुळीचा जन्म हा काचेच्या भांड्यासारखा नाजूक असतो. ते भांडे निखळले की संपले सारे, अशी तुका पाटलाला भीती वाटत होती. ज्येष्ठ महिन्यातील 15 दिवस संपले होते. लोक पेरणीची तयारी करत होते. काळ्या वावरातून कुळव फिरवत होते. दुपार टळली की आकाशात ढग जमत होते. वारा उठत होता, ढग विस्कटीत होता. एखादे दिवशी अचानक वळीवानं पाऊस येत होता. पाऊस कधी कोसळेल याचा नेम नव्हता. दुपार झाली. तुका पाटलानं पागुटं बांधलं. तो गावाकडे निघाला. तो चंद्राला म्हणाला, पावसा पाण्याची लवकर ये. तिनं मानेनं होकार दिला आणि पाटील गावात गेला. सूर्य डोकीवर येऊन मावळतीकडे कलता झाला. चंद्र आकाशाकडे पाहत एक एक काम उरकत होती. आकाशात फक्त पैशा एवढा एक ढग दिसत होता. पावसाची भीती नव्हती. मग तिनं सावकाश वांगी तोडली, भाजी घेतली, थोडी भेंडी घेतली, पाटी भरली आणि आकाशानं दीर्घ हुंकार दिला. वातावरण हदरलं तशी ती बावरली. तिनं चटकन मान वर करून आकाशात पाहिलं. त्या पैशा एवढ्या ढगानं आता आकाश व्यापलं होतं. चंद्रानं घाई केली. तोच वाऱ्याचं डोकं फिरलं. झाडं झुडपं गिरक्या मारू लागली. विजेनं कडकडाट केला आणि शिवारात एकच आरोळी उठली. पाऊस आला. दिशा धुंद झाल्या. शेतकरी गावाकडे पळत होते. पोरांनी गुरं गावाकडे वळवली होती. मेंढराची खांड गाव जवळ करीत होती. सर्वत्र एकच गडबड उडाली होती. चंद्रानं तंग कास घातली होती. घाई करून पाटी उचलली नि ती ओढ्यात उतरून गावाकडे चालू लागली. तिच्या पुढंच खोताचा सर्जा पळत होता. त्याच्या अंगात पैरण नव्हती. त्यानं डोकीवर पेरूची पाटी घेतली होती. त्यानं फक्त एक लंगोटी लावली होती. त्या लंगोटीचा हातभर सोग्या त्याच्या मागं वाऱ्यानं फरफटत होता. सखुबाच्या मळ्यात नाना अंगणात उभा होता. पांदीतून जाणाऱ्या लोकांना पाहत होता. गावाकडे जायचा आपला बेत त्यानं रद्द केला होता. तो आकाशात लोंबकळणाऱ्या ढगाकडे पाहत होता. त्या भन्नाट वाऱ्यात मेख मारावी तसा तो उभा होता. जागचा हलत नव्हता. वाराच त्याला बगल देत होता. पळत पळत सर्जा केकटला. म्हणाला, चंद्रा का पळ, नाहीतर फौजदारानं कैदी चोपावा तसा पाऊस आपणाला बडवून काढील. अरे पण किती पळायचं, वारा पाऊल उचलू देईना की. चंद्रा हसत पण तक्रारीच्या सुरात म्हणाली. कमरेत पदर खोचून ती वाऱ्याविरुद्ध चालत होती. सर्जा तिच्या पुढे उभा राहिला. म्हणाला, तू नग पळू, मी आपला पळतो. तुला काय, माझी लंगुटी भिजल. हे ऐकून चंद्रा मोठ्यानं हसू लागली. तिला मग तर पाऊल उचलणं कठीण झालं आणि बेरकी सर्जा मख्ख चेहरा करून तिच्याकडे पाहत होता. ती हसू आवरून म्हणाली, अरे मग पळ की. तेव्हा सर्जा म्हणाला, कुठवर पळू, जाऊ दे, भिजू दे लंगुटी. घरात लंगुटी पेशल आहे ती. पुन्हा चंद्रा हसू लागली. ती हसत हसत सर्जाच्या पेशल लंगुटीचा विचार करीत नानाच्या मळ्याजवळ आली. नानाला पाहताच तिनं छातीवरचा पदर सावरला, परंतु वारा तो पदर ठरू देत नव्हता.
सर्जाची ती लंगोटी नी धावपळ पाहून नानाला हसू आलं. गंमत वाटली. म्हणाला, सर्जा, 2 पेरू देऊन जा. थांब. अरे नको रे बाबा. सर्जा हाताचं कुडबुड हलवीत म्हणाला, आता थांबू नक. मी घरात उमा नानीकडे 4 पेरू देतो. असं म्हणून तो चंद्राच्या पुढे पळू लागला. त्याला नाना मोठ्यानं म्हणाला, सर्जा, अरे लंगोटी फिटली की. तसा सर्जा दचकला. त्यानं पटकन टिरी चाचपून आपली लंगोटी जाग्यावर असल्याची खात्री करून घेतली. म्हणाला, ह्यो नाना येडाच आहे. लंगोटी का कधी फिटती. पुन्हा चंद्रा हसू लागली, परंतु लगेच ती गंभीर झाली. तिच्या कपाळावर आठी उमटली. पुन्हा पदर सावरून ती चालू लागली. ती मनात म्हणाली, माझा पदर ढळला होता. तो नानानं पाहिला आणि मुद्दाम सारजाला पुढं करून त्यानं पेरू मागितलं, कारण त्याला खडा टाकून अंत पाहायचा होता. तो तसाच बोलला. ही नाईकड्याची अवलाद हेतू ठेवून बोलणार आणि नजर ठेवून घाव घालणार. तो मलाच बोलला. आज त्यानं 2 पेरू मागितली. उद्या तो दुसरं काहीतरी बोलेल. परवा हा सरळ हात धराय कचरणार नाही. तो पटबळाच्या गर्वानं वेडा झाला आहे. चंद्राच्या डोकीत विचाराचं काहूर उठलं. आकाश शांत झालं. वाऱ्यानं ढग पळवले. वारा कोंडला गेला. गडगडाट थांबला. वातावरण शांत झालं. चंद्रा फणफणीत घरी आली. तिनं आपल्या आईला सारजाबाईला नानाची आगळीक सांगितली. सारजानं ती लगेच आळीत पेरली. बायकातील बोलणं गडी माणसात गेलं. सखुबा नाईकड्याच्या नानानं चंद्राची कळ काढली अशी भूमिका सर्वत्र पसरली. ती ऐकून पाटील आळीचं डोकं फिरलं. ठिणगी पडली नि भडका उडाला. पाटलांनी टापरी बांधून कुऱ्हाडी घेतल्या. ती माणसं आज येणाऱ्या मरणाला भीत नव्हती. ती उद्याच्या मरणाची दहशत घेऊन बसली होती. नानाला एक गुन्हा पचला की दुसरा करील म्हणून ती जीवावर उदार झाली होती. पाटील अळीच्या तरण्या पोरांनी बोर्ड रोखली आणि पेठेत मारामारीला आरंभ केला. दिसेल तो नाईकडा मारून ती पाडू लागली. गाव हादरला. पाटील आळी नाईकड्यांना मारित आहे अशी बातमी कळताच नाईकडेही तयार झाले आणि मिळेल ते हत्यार घेऊन धावले. ऐन चावडी पुढे रणधुमाळी सुरू झाली. गावात हळकल्लोळ उसळला. हाना, मारा, हटू नका, मेलो मेलो या आरोळ्यांनी आणि जखमी माणसाच्या बायका पोरांच्या बोंबाबोंबीनं वातावरण भयभीत झालं. माणसं माणसाला मारीत होती, पळत होती, रक्त गाळीत होती, विव्हळत होती. आपल्या बापाचं फुटकं डोकं पाहून पोरं रडत होती. रानातून आलेला माणूस काठी घेऊन सरळ गर्दीत शिरत होता. दिसेल त्याला मारीत होता आणि डोकं फुटलं की हळूहळू बाहेर येत होता. परंतु ही मारामारी कशासाठी लागली याचा कुणी विचारच करीत नव्हतं. फुटकं डोकं पाहताच धड डोक्याचं डोकं फिरत होतं आणि ते फुटल्यानंतर शांत होत होतं.